सहभागिता करण्याची संधी त्याने दिलेली आहे आणि आनंद वाटतो की तुम्ही जे हे संदेश ऐकून आशीर्वादित होत आहात आणि जे कॉमेंट्स करत आहात युट्यूब चॅनलवर आणि व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतात, त्यामुळे आम्हालाही उत्तेजन मिळतं. आणि म्हणून ज्या कुठून तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल, त्यावर जर कॉमेंट केलं तर बरं होईल. आणखी एक गोष्ट अशी की ब्लेसेड फेलोशिपचं देखील युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर देखील तुम्ही हे संदेश ऐकू शकता, पाहू शकता आणि इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. तर आता आपण त्याच्या वचनाकडे वळू. काही दिवसापूर्वी आपण एक महत्वाची मालिका सुरू केली, जिचं नाव आहे वॉकिंग थ्रू द लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस, देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि या मालिकेतला आजचा हा 10वा भाग आहे. आणि अगोदरचे जर तुम्ही मिस केले असतील आणि परत ऐकायचे असतील तर माझ्या नावाच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता किंवा पाहू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या वेळेनुसार देवाच्या वचनाचा अभ्यास करू शकता. तर आता आजचा आपला विषय आहे दशांशामुळे समृद्धी, प्रॉस्पेरिटी थ्रू टायडिंग. आणि ह्या मालिकेचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि ह्या मालिकेत आपण ख्रिस्तामध्ये आपल्याला कोणतं वतन त्याने राखून ठेवलेलं आहे, ते किती अमर्यादित आहे, किती अफाट आहे, हे आपण पाहतो की त्याच्या वचनाच्या द्वारे की ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात लागणार सर्व काही त्याने आपल्याला पुरवठा करून ठेवलेला आहे. आता मागील संदेशात आपण पाहिलं की समृद्धीविषयीची जे देवाची योजना आपल्या जीवनासाठी आहे, त्याच्यामध्ये समृद्धी ही केवळ आर्थिकच नाही, शारीरिकच नव्हे, तर टोटल किंवा सर्व सर्व जे काही त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समाविष्ट आहे. आणि त्याबद्दलचा शास्त्रभाग आपण पाहिला, स्तोत्र 1 आणि वचन 1 ते 3, की जे सर्वसामान्यासाठी समृद्धी उपलब्ध आहे. परंतु आज आपण त्याच्या वचनातून हे पाहणार आहोत की जे देवाचे वचन आशीर्वादाचे किंवा समृद्धीचे आहे, त्याच्याबरोबर एक अट देखील जोडलेली आहे. आणि ती अट कोणती ते आपण पाहूया. म्हणून पहिला शास्त्रभाग जो आहे तो आहे मलाकीचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि वचन 3 ते 12. मलाकी 3 आणि वचन 7 ते 12. आता ह्यापूर्वी हा शास्त्रभाग वाचण्यापूर्वी थोडासा इस्रायल लोकांचा इतिहास आपण जाणून घेऊया, याचं बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी काय आहे. आता मलाकी हा जुन्या काळातला शेवटचा संदेष्टा होता आणि जवळजवळ 1200 वर्षापूर्वी परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना त्याचं नियमशास्त्र दिलेलं होतं. त्यांना वतनाच्या भूमीत नेल्यानंतर त्यांच्यासाठी वतनाची भूमी होती, आपल्यासाठी या काळात वचनाची भूमी आहे. त्यांना त्या भूमीत नेणारा यहोशुवा होता, आपल्याला वचनाच्या भूमीत आशीर्वादाच्या देशात नेणारा आपला पुढारी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते नेमलेलं ठिकाण, त्या ठिकाणी देवाने त्यांना नेलं आणि कशा रीतीने ते समृद्ध होतील, आशीर्वादित राहतील, देवाच्या सानिध्यात चालतील, की जेणेकरून त्यांना सर्व बाबतीत समृद्धी मिळावी, आशीर्वाद प्राप्त व्हावे, यासाठी त्याने त्यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या, काही नियम दिलेले होते की जर त्याने ते पाळले तर देव त्यांच्याबरोबर राहून त्यांना समृद्ध करील असं वचन होतं. पण जर पाळले नाही तर त्यांना सर्व प्रकारचं अपयश, दारिद्र्य, पराभव आणि ह्या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं. तर मलाकी संदेष्टा जो 1200 वर्षापूर्वी होऊन गेला, देवाने मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलेलं असताना असं झालं, दुर्दैवाची गोष्ट अशी की देवाचे लोक इस्रायल यांनी देवाचं नियमशास्त्र पूर्णपणे पाळलं नाही. ते देवाच्या आज्ञापालन करण्यात अपयशी ठरले आणि त्यामुळे ते पूर्ण आशीर्वादात चालू शकले नाही. आणि ज्या गोष्टीचं प्रोव्हिजन किंवा पुरवठा देवाने केलेला होता, जो त्यांच्यासाठी उपलब्ध होता, त्याचा लाभ ते घेऊ शकले नाही. आता या शास्त्र भागातून आपण पाहू की कोणत्या अटीवर देवाने त्यांना वचन दिलेलं होतं आणि जर त्यांनी देवाचं ऐकलं नाही तर काय होणार होतं. जरा ऐका. मलाकीचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि वचन 7 ते 12 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे,
तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात. ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन. आता हे ट्रान्सलेशन हे भाषांतर जरा वेगळं आहे. तुमच्या शास्त्रात कदाचित वेगळे शब्द असतील, परंतु अर्थ तोच आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पण तुम्ही म्हणता आम्ही कसे परत फिरावे. मनुष्य देवाला लुटणार काय, तरी तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, आम्ही तुझे काय लुटले आहे. तुम्ही दशांश अर्पणे याविषयी मला लुटता. तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापित झाला आहात. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशांश कोठारात आणा किंवा भंडारात आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. आता मी तुम्हाला सांगतो की अख्ख्या शास्त्रात कुठंही देवाने म्हटलं नाही की माझी प्रतीती पहा, फक्त ह्या बाबतीत. म्हणजे याचा अर्थ असा की जर देवाचं आज्ञापालन केलं आणि काही झालं नाही तर त्यांनी देवाला त्यांची अर्पणे आणू नयेत. म्हणून परमेश्वर म्हणतो याविषयी माझी प्रतीती पहा. आणि मग त्यांनी जर आज्ञापालन केलं तर काय होईल हे तो पुढे सांगतो. आणि खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावीन, म्हणजे तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षविलेंचे फळ अकाली गळणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील, कारण तुमची भूमी आनंदाची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मलाकी 3 आणि वचन 7 ते 12. म्हणजेच याचा अर्थ असा की देवाला प्रथम स्थान न देणे, त्याचा आदर न करणे म्हणजे ऍक्च्युली देवाची चोरी करणे. आणि हे इस्रायल राष्ट्र देवाची चोरी करत होते, त्याला लुटत होते. कशा रीतीने? त्यांचा 10वा भाग उत्पन्नाचा न देण्याने, दशांशाने अर्पणे न दिले. आणि याचा परिणाम काय झाला होता की आशीर्वादाच्या ऐवजी ते शापित झालेले होते, शापग्रस्त झालेले होते. म्हणजेच याच्यावरून आपल्याला हे समजतं की जर आपण आज्ञा पालन केलं तर आपण आशीर्वादात चालू, पण जर देवाचं ऐकलं नाही तर आपोआप आपण शापित होऊया. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही सर्व शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही मला लुटले आहे, अवघ्या राष्ट्राने मला ठकविले आहे. परंतु एवढंच नाही तर याच्यावर तो उपाय देखील सांगतो की तुम्ही आपला सगळा दशांश माझ्या भांडारात आणा, आणि मग आकाश कपाटे उघडून मी तुमच्यावर आशीर्वाद वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. म्हणजे जर मी तसं केलं नाही तर तुम्ही पुन्हा मला देऊ नका, अर्पण आणि दशांश आणू नका. आता बघा, ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की आकाश कपाटे उघडेल, याचा अर्थ असा की आकाशाची किंवा स्वर्गाची कपाट याच्यावर देवाचं नियंत्रण आहे. आपण कोणत्याही प्रकारे स्वर्गापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आकाशाच्या खिडक्या उघडू शकत नाही. हे फक्त देव परमेश्वरच करू शकतो. आणि जर देवाने तसं केलं नाही तर ते होऊ शकणार नाही. पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही जर एक सिंपल साधी गोष्ट करा की मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा अवघा दशांश आणि अर्पणे माझ्या भांडारात आणा, तर मी ते करीन. मी आकाशचे कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वादित करेन. म्हणजे पृथ्वीवर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे, आवश्यकता आहे, ती मी पुरवीन. ह्या प्रकारे देवाने त्यांना ही अट दिलेली होती. आणि मग तो आणखी काय म्हणतो बघा, वचन 11, आणि खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावेन, मग तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेळेची फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. म्हणजे खाऊन टाकणारा हा सैतान आहे. म्हणजे जे काही आपण कमवतो, जे काही आपण उत्पन्न करतो, जे टिकत नाही, आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही, त्या खाऊन टाकणाऱ्याला तुम्हाला मला धमकावण्याची गरज नाही. परमेश्वर म्हणतो मी त्याला पाहून घेईल, मी त्याला धमकावेन. आणि अख्ख्या इतिहासात इस्रायल राष्ट्राचे आपण पाहतो की देवाचे लोक इस्रायल
या बाबतीत अपयशी ठरले. देवाच्या अटी शर्ती पूर्ण करण्यात, पूर्ण आज्ञा पालन करण्यात, आणि म्हणून ते पूर्ण आशीर्वादात चालू शकले नाही. म्हणून पुन्हा एकदा मलाकी संदेशाच्या द्वारे परमेश्वर त्यांना आठवण करून देतो की कशा प्रकारे त्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून ते समृद्ध होतील, आशीर्वादात राहतील. तर कोणकोणते आशीर्वाद, कोणकोणत्या प्रॉमिसेस, अभिवचन परमेश्वर देतो जरा ऐका. पहिली गोष्टी तो म्हणतो की मी आकाश कपाटे उघडून तुमच्यावर आशीर्वाद होतील. आता आकाश कपाटे फक्त देवच उघडू शकतो, नाही का? दुसरी गोष्ट तो म्हणतो खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावेन. जे काही आपली समृद्धी, आपला पगार किंवा उत्पन्न खाऊन टाकत आहे, आपला पैसा किंवा आपलं आरोग्य किंवा जे काही आपल्या जवळ आहे, ते जो खाऊन टाकणारा सैतान, त्याचे दुरात्मे, परमेश्वर म्हणतो की मी त्याला पाहून घेईन, तुम्हाला पाहण्याची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की सर्व राष्ट्र तुम्ही आशीर्वादित आहात असे पाहतील. सर्व राष्ट्र तुम्हाला आशीर्वादित बघतील. म्हणजे काय? तिसरी गोष्ट ही की सर्व राष्ट्रांसमोर, लोकांसमोर देवाचे लोक साक्ष म्हणून राहतील की परमेश्वर कोणत्या लेवलला देवाच्या लोकांना नेऊ शकतो आणि आशीर्वादित करू शकतो. देवाचे लोक इस्रायल आणि आज आपण हे इतरांपुढे साक्ष म्हणून राहू. आता याच विषयी हग्गई संदेशाच्या द्वारे इस्रायलला परमेश्वरने काय सांगितलं होतं जरा ऐका. इस्रायल संदेशाच्या द्वारे परमेश्वर पुन्हा एकदा ह्याच गोष्टीची त्यांना आठवण करून देत आहे की आर्थिक अडचणी, आर्थिक अपयश, नेहमी पैशाच्या अडचणी, कर्ज वगैरे, त्याचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय हे परमेश्वर सांगतो. हग्गईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 6 जरा ऐका. तुम्ही खूप बी पेरता पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते. तुम्ही खाता पण ते तुम्हाला पुरेसं नसते. तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही. तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी ऊब येत नाही. आणि जो मजुरी मिळवतो तो जणू काही छिद्र पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी ते कमवतो. हग्गई 1 आणि वचन 6. आता असं कधी तुमच्या बाबतीत झालेलं आहे का की किती पगार मिळाला, किती उत्पन्न मिळालं, तरी पैसा हातात टिकत नाही. अचानक काहीतरी अडचण निर्माण होते आणि जे काही प्लॅन केलेलं, ठरवलं ते होत नाही. भलतीकडेच पैशाचा खर्च होतो. म्हणजे जसं काय आपण भोग पडलेल्या शैलीत टाकत असतो. आणि परमेश्वर असं म्हणतो याच्यावर उपाय काय? म्हणून परमेश्वर काय म्हणतो जरा ऐका. हग्गई 1 आणि वचन 7. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. म्हणजे आपलं आत्मपरीक्षण करा, आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. तो म्हणतो मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, माझ्या आज्ञा काय होत्या? समृद्धीविषयी, आर्थिक समृद्धीविषयी, आज्ञापालनाविषयी. याचा विचार करा की तुम्ही खरोखर आज्ञापालन करत आहात का? तुम्ही, मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करत आहात का? आणि जर नसेल तर तो काय म्हणतो बघा. हग्गई 1 आणि वचन 9. आणि इस्रायल तसं करत नव्हते, आज्ञापालन करत नव्हते. म्हणून परमेश्वर म्हणतो, तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली परंतु पहा तुम्ही थोडके घरी आणले. तेव्हा मी त्याच्यावर फुंकर घातली. हे का? म्हणजे तुम्ही पुष्कळ कमवले, घरी आणले, परंतु मी त्याच्यावर फुंकर घातली. असे का? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपापल्या स्वतःच्या घरात आनंद घेत आहे. जरा विचार करा. इस्रायल लोक देवाच्या मंदिरात जात नव्हते, त्याची भक्ती करत नव्हते. ते जगी गोष्टीत व्यस्त होते आणि मंदिरात जात नसल्यामुळे दशांश अर्पण देत नव्हते. म्हणून ही परिस्थिती आलेली होती की ते पुष्कळ कमवत होते परंतु ते टिकत नव्हते. परमेश्वर म्हणतो की मी त्याच्यावर फुंकार घातली. जरा ऐका, मी भूमीवर याचा परिणाम काय झाला बघा. परमेश्वर म्हणतो की याचं कारण आहे की देवाचे लोक अडचणीत का आहेत, त्याच्या आशीर्वादात का चालत नाही? कारण ते देवाला प्रथम स्थान देत नाहीत. आणि याचा परिणाम काय होतो? परिणाम काय झाला? हग्गई 1 आणि वचन 11. मी भूमीवर आणि पर्वतावर, धान्यावर, नव्या द्राक्षा रसावर व तेलावर
आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशुवर व तुमच्या हातच्या कमाईवर, बघा, व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे. अवर्षण म्हणजे दुष्काळ, टंचाई. हग्गई 1 आणि वचन 11. आता कोणती मोठी चूक इस्रायल करत होते हग्गईच्या काळात, मलाकी संदेशाच्या काळात? की ते देवाला प्रथम स्थान देत नव्हते, देवाचं भय नव्हतं, देवाची भक्ती करणे महत्वाचं आहे याचं त्यांना महत्व वाटत नव्हतं, आणि याचा परिणाम त्यांच्या आर्थिक जीवनावर होतो. चर्चचा, देवाच्या भक्तीचा आणि आपल्या आर्थिक समृद्धीचा काही संबंध आहे का? हो, थेट संबंध आहे. देवाला जर प्रथम स्थान दिलं नाही तर आपण कितीही कमवलं तरी तो पैसा टिकत नसतो, कारण परमेश्वर म्हणतो मी त्याच्यावर पोंकर घालतो. आपण जसं काय भोग पडलेल्या थैलीत ते टाकत असतो. वचन 11 पुन्हा एकदा ऐका. तो म्हणतो की मी भूमीवर, पर्वतावर, धान्यावर, द्राक्ष म्हणजे जे काही आणि हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिलेली आहे. म्हणजे परमेश्वर ते होऊ देतो. आणि ही मोठी चूक ते त्या काळात करत होते, आणि आजच्याही काळात देवाचे लोक ही चूक करीत आहे. ते देवाला प्रथम स्थान देत नाही, देवासाठी त्यांना वेळ नाही. त्याची भक्तीचं महत्व, चर्चचं महत्व त्यांना कळत नाही, आणि म्हणून ते राबतात, कष्ट करतात, कमवतात, परंतु तो व्यर्थ खर्च होतो. डॉक्टरच्या ट्रीटमेंटवर, इतर गोष्टींवर पैसा टिकत नाही, आणि नेहमी आर्थिक अडचण असते. आता याचा परिणाम असा होत असतो, आणि म्हणून आज्ञापालन हे महत्वाचं आहे. आणि तर मग याच्यावर उपाय काय? परमेश्वर सांगतो की हा उपाय देखील सांगतो. बघा, आनंदाची गोष्ट ही परिस्थिती का उद्भवली, अडचणी का झाल्या, हे तर देवाच्या वचनात सांगितलंच आहे की अडचणी का येतात, पण त्याच्यावर उपाय देखील सांगितलेला आहे. आणि याच्यावर उपाय असा, आर्थिक अडचणीवर, की परमेश्वर म्हणतो की तुम्ही अवघा दशांश म्हणजे सगळा दशांश माझ्या भंडारात आणा, आणि ह्याविषयी माझी प्रतिती पहा. दशांश म्हणजे 10वा भाग, आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग. आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे 10वा भाग उत्पन्नाचा, मग ते शेतीचा असो, पगाराचा असो, कसलाही असो, हा देवाचा आहे, असं देवाने इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं. आणि 10वा भाग देवाला अर्पण करणं म्हणजे देवाला प्रथम स्थान देणं. म्हणजे देव आर्थिक अडचणी, आर्थिक गरजा पुरवू शकतो, आपली काळजी घेऊ शकतो, हा विश्वास धरणे, की जरी मी 10वा भाग दिला तरी मला काही कमी पडणार नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो याच्यावर उपाय हा, की अवघा दशांश माझ्या भंडारात आणा. म्हणजे आपले त्या काळी चर्च किंवा जे मोशेच्या द्वारे निवास मंडपात भक्ती करत होते, त्या ठिकाणी भंडार होतं. कालांतराने मंदिर बांधलं, त्या मंदिरात पण एक स्टोर रूम किंवा एक भंडार होतं, जिथे शेती करणारे लोक पिकातला 10वा भाग देत होते, त्या भंडारात ठेवलं जात होतं सर्व गोष्टी, पशु पक्षी. तर ते स्टोर हाऊस. आणि मग त्याच्यावर याजकांना, इतरांना ज्या अडचणी येतील त्याप्रमाणे ते त्यांना देत होते. अशा रीतीने देव त्याच्या लोकांची गरज पूर्ण करत होता. तर ही जी आज्ञा होती की 10वा भाग, ही साधी सरळ सोपी आज्ञा आहे, शास्त्राला धरून आहे, काही अवघड नाही. 10वा भाग काय असतो? जर 1000 रुपये असतील तर त्याचा 10वा भाग 100 रुपये, 10,000 असतील तर 1,000. तर 10वा भाग हा देवाचा आहे, आणि तो देवाला न देणं म्हणजे देवाची चोरी करणं. मनुष्य देवाची चोरी करेल का? हो. ते म्हटले कोणत्या बाबतीत? तो म्हणतो दशांश आणि अर्पण या बाबतीत तुम्ही माझी चोरी केलेली आहे. बघा, किती सिंपल, साधी सोपी आज्ञा, की प्रत्येक बाबतीत आपण देवाचा आदर करणे ही देवाची इच्छा आहे. प्रथम स्थान देणं, तो आपला पुरवठा करणारा आहे, काळजी घेणार आहे, यावर विश्वास ठेवून विश्वासाने देणं. आणि देणं म्हणजे आपला वेळ, आपला टॅलेंट, कला कौशल्यच नव्हे तर आपला पैसा देखील. आता नीतीसूत्रे 3, 9 आणि 10 मध्ये काय लिहिलंय जरा ऐका. तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वरास मान दे किंवा त्याचा आदर कर.
म्हणजे प्रथम फळ देवाला देणं म्हणजे आपण देवाला मान देतो, आदर करतो. आणि मग त्याचा परिणाम काय होईल? त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. एका शब्दात सांगायचे म्हणजे समृद्धी. कोणती अडचण येणार नाही. नीतिसूत्रे 3:9 आणि 10. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला प्रथम स्थान देतो, त्याचं ऐकतो, ते देवासाठी नाही, आपल्या हितासाठी असतं, आपल्या समृद्धीसाठी असतं. आता आणखी एक पॉइंट, की 10वा भाग किंवा दशांश देणं हे मोशेच्या नियमशास्त्राच्या पासून सुरू झालं असं नाही. अनेकांना असं वाटतं की नियमशास्त्रात सांगितलं दशांश, तेव्हा दशांश देणं, 10वा भाग देण्याची सुरुवात झाली. पण ऍक्च्युली जर आपण शास्त्रात पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं उत्पत्तीच्या पुस्तकात, की अब्रामाने देवाला दशांश दिला. आता अब्रामाजवळ कोणतंही नियमशास्त्र नव्हतं, कोणतंही बायबल नव्हतं. पण उत्पत्ती 14 या ठिकाणी आपण वाचतो वचन 18 ते 20 मध्ये, की ज्यावेळेस अब्रामाला मल्कसेदेक नावाचा एक मनुष्य भेटला, जो सालेमाचा राजा होता आणि देवाचा याजकही होता. आणि काय झालं बघा, उत्पत्ती 14:18 ते 20. देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परस्पर देवाचा याजक होता. त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता परस्पर देव तुला आशीर्वाद देव. परस्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले, तो धन्यवादित असतो. आणि आता ऐका, तेव्हा अब्रामाने त्याला सर्वांचा 10वा भाग दिला. अब्रामाने मल्कीसेदेक याला आपल्या उत्पन्नाचा, जे काही त्याने लढाईतून लुटून आणलं, त्याचा 10वा भाग दिला. आता हे त्याने मागितलं नव्हतं, अब्रामाने स्वतःहून हे केलं. उत्पत्ती 14:18 ते 20. आणि मग ह्याचा परिणाम असा झाला की मल्कीसेदेक याने अब्रामाला आशीर्वाद दिला. तो देवाचा याजक होता, त्याने अब्रामाला आशीर्वादित केलं. आणि आशीर्वाद दिल्यामुळे अब्रामाने काय केलं, तर आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग त्याला दिला. बघा, तो मल्कीसेदेक, तो राजा भाकर द्राक्ष घेऊन अब्रामाला भेटला. त्याने अब्रामाला आशीर्वाद दिला. आणि म्हणून अब्रामाने आशीर्वादाला कसा प्रतिसाद दिला, की जे काही ते त्याच्याजवळ होतं, त्याने आणलेलं होतं, त्याचा 10वा भाग त्याला अर्पण केला. म्हणजे 10वा भाग, त्याच्यात दोन गोष्टी आहेत. 10वा भाग देवाला देणं, दशांश देणं. पहिली गोष्ट ही, की देवाने आपल्याला जे आशीर्वाद दिलेले आहेत त्याला आपला प्रतिसाद. आणि दुसरी गोष्ट ही, की देवाचे जे याजक आहेत त्यांचा आपण आदर करतो, हे दर्शवणे. मल्कीसदेक देवाचा याजक आहे, म्हणून अब्रामाने आदर केला आणि त्याने आशीर्वाद दिला, म्हणून त्याचा प्रतिसाद म्हणून त्याने 10वा भाग दिला. म्हणजे दशांश किंवा 10वा भाग दोन गोष्टी आहेत, देवाच्या आशीर्वादाला प्रतिसाद आणि देवाच्या सेवकांचा आदर. तर पहिला उल्लेख दशांशाचा आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात आढळतो. आणि अब्राम सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता आहे. तो आपला आत्मिक पिता आहे, जर आपण ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर. आणि आपण आपल्या पित्याच्या, आत्मिक पित्याच्या मार्गात चाललं पाहिजे, पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, अशी देवाची आज्ञा आहे. आणि एक पाऊल, ज्या पावलावर आपण पाऊल ठेवलं पाहिजे अब्रामाचे, ते म्हणजे आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाला देणं. आता हिब्री लोकास पत्र याच्या 7व्या अध्यायात आपल्याला असं दिसून येतं नव्या करारामध्ये. आता काही जणांना असं वाटतं की दशांश अर्पणे जुन्या करारात होते, आपण तर नव्या करारात, मग आपण द्यायला पाहिजे का? हिब्री लोकास पत्राचा 7वा अध्यायात आपल्याला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त आपला मुख्य याजक किंवा महायाजक आहे, मल्कीसेदेकाच्या संप्रदायाप्रमाणे. आणि अब्रामाने मल्कीसेदेकाला आपला 10वा भाग दिला. आता हिब्री लोकास पत्राचा 7वा अध्याय 6व्या वचनात मल्कीसेदेक बद्दल काय म्हटलेलं जर ऐका.
मल्कीसदेक लेव्यांच्या वंशजापैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्रामाकडून दशांश घेतला. कारण लेव्यांना भक्तीचा आणि दशांश घेण्याचा अधिकार होता, पण मल्कीसदेक लेव्यांच्या वंशजापैकी नव्हता, तरीही त्याने अब्रामाकडून दशांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते त्याला त्याने आशीर्वाद दिला. म्हणजेच 10वा भाग देवाला देणं म्हणजे देवाच्या आशीर्वादाला प्रतिसाद देणं आहे. 10वा भाग देणं म्हणजे देवाचा आदर करणं, त्याला प्रथम स्थान देणं. आणि तो कुठं द्यायचा? तर आपल्या भांडारात. म्हणजे आपल्याला एक मंदिर पाहिजे, चर्च पाहिजे, त्या ठिकाणी भांडार पाहिजे. आता भांडार म्हणजे स्टोर हाऊस, ज्या ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ वस्तू लागणाऱ्या ठेवल्या होत्या आणि ज्याच्या गरजाप्रमाणे पुरवठा केला होता. ज्या ठिकाणी आपली आत्मिक आपल्याला आत्मिक अन्न मिळतं, ज्या ठिकाणी आपला पुरवठा होतो, ज्या ठिकाणी आपल्याला पेरण्यासाठी बी मिळतं, ते आपलं भांडार, ते तुमचं भांडार. जिथून तुम्हाला देवाच्या वचनाचं शिक्षण मिळतं, ज्यांच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल, ते त्या चर्च किंवा त्या मंडळीचं तुम्ही दिलं पाहिजे की ज्यांच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होता. आता काही लोकांना प्रश्न असा आहे की आमच्या गावात आमच्या ठिकाणी चर्च मंडळी नाही, मग काय? मग ज्या सेवेच्या द्वारे अशा प्रकारच्या सेवेच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित होत असाल, त्या सेवा कार्याला देणं, ते तुमचं भांडार. जिथून तुम्हाला आत्मिक अन्न मिळतं ते आपलं भांडार असतं. ज्या ठिकाणी आपल्याला पेरण्यासाठी बी मिळतं, जिथून आपला सोर्स आहे, जिथून आपल्याला सप्लाय होतो ते. आणि जसं ते म्हणतात की आपण एका हॉटेलात जेवल्यानंतर तिथंच बिल देतो, नाही का? आपण दुसऱ्या हॉटेलात बिल देत नाही. जिथं आपण जेवण केलेलं असतं तिथंच आपल्याला बिल द्यावं लागतं. तसं जिथं आपलं पुरवठा आहे, आत्मिक पुरवठा, त्याच ठिकाणी आपण आपला 10वा भाग आणि अर्पण द्यायची असतात. तर परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू. हा विषय सुरू राहील आणि पुढच्या आठवड्यामध्ये समृद्धीचा विषय सुरू असताना आपण आणखी एक स्पेशल आणि एक विशिष्ट मार्ग समृद्ध होण्यासाठी कोणता, ते देवाच्या वचनात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.